साताऱ्यातून एक ब्रेकिंग न्यूज येते। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोघं सातारा शहरामध्ये भेटले। दोघांनी चहापानाचा आस्वाद घेतला। गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार असे संकेत देत आहेत आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हेही निवडणूक लढवणार आहेत। खरं तर नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले ह्या दोघांची भेट एक लोकसभेच्या निमित्तानं स्फोट होऊ शकतो का, असं आता कार्यकर्त्यांमध्ये वातावरण सुरू झालेलं आहे। बाबाराजे आणि आमचे फार जुने संबंध आहेत। बाबाराजेंचे वडिलांनी माथाडी चळवळीमध्ये खूप आम्हाला मदत केलेली आहे। साहेब ज्या वेळेला कृषी उत्पन्न वनन मंत्री होते त्यावेळेला, त्यानंतर आमची बाबाराजेंची पण एक 10-15 वर्षापासूनची मैत्री आहे। विधान परिषदेमध्ये असतानाही मला जबाबदारी मिळावी म्हणून बाबाराजे खूप मेहनत घेतली होती। आणि काल आमचे दुसरे बंधू वसंतराव मानकुमरे साहेब हेही माझे खूप चांगले मित्र आहेत, मोठे बंधू आहेत। यात्रेनिमित्त बसलो, गप्पा मारल्या। खरं म्हणजे आजची मिसळ ही सगळी काय बंद कमरेमधली मिसळ नाही आहे। बरेचसे राजकीय पुढारी बंद कमऱ्यामध्ये चहा पितात, मिसळ खातात, जेवणं करतात। आम्ही मित्र आहोत आणि मित्र कधीही दिलदार असला पाहिजे आणि दिलदार मित्रांनी दोघांनी मिळून दिलदारपणे सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे। त्याच्यामध्ये चांगला मेसेज जाईल, पॉझिटिव्ह मेसेज जाईल, परिवर्तनाची मिसळ असेल ही मला पूर्णपणे गॅरंटी आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो, जर तुम्ही महाभारत बघितलं, जर तुम्ही रामायण बघितलं, आपल्या हिंदू धर्मातले सगळे इतिहास बघितले, ज्या वेळेला आमने सामने एखादी लढाई होते त्यावेळेला भाऊबंदकी नातेवाईक काही नसतं, त्याच्यामध्ये ती लढाई असते। आणि ज्या वेळेला ते युद्ध संपतं, लढाई संपते, निकाल बाहेर येतो, त्यावेळेला सर्वजण परत एकत्रपणे वावरत असतात। त्याच्यामुळे ह्याला वेगळा रंग नाही आहे, पण जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचं वेळ आलेली आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांना, पत्रकारांना, डॉक्टरांना कुठेतरी वाटतं की आमचा जिल्हा भारतामध्ये एक वेगळा ओळखला जाणारा जिल्हा असावा आणि त्याच्यासाठी मी जबाबदारी भेटल्यानंतर कटिबद्ध राहील। नाही, शिवेंद्रराजेंच्या मैत्रीचा लोकसभेला तुम्हाला काय फायदा होईल का निवडून? मैत्री फायदा आणि नुकसानसाठी बघायचं नसतं। मैत्री असते। आज इकडे बसलो, यदा कदाचित ते दुसऱ्या व्यासपीठावर जरी असले तरी ते माझे मित्रच राहणार आहेत। माझ्या व्यासपीठावर आले तरी ते मित्रच राहणार आहेत। मित्र आणि राजकारण हे फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये समीकरण मी कधीच करत नाही। पण तरी बी तुम्हाला काय वाटते का फायदा होईल? मला वाटण्यापेक्षा मैत्रीची नाती ही अटूट राहिली पाहिजे, याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो। नरेंद्र पाटील हे आधी माझे मित्र आहेत। आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले आणि अनेक वेळेला त्यांनी माथाडीच्या माध्यमातून मला मदत केली आहे। काल मानकुमरे भाऊंचे तर कावडीला यात्रेच्या कार्यक्रमात ते आले होते। त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये। मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या सातारकरांना माहीत आहे, म्हटलं आपण जाऊ, म्हटलं आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा। आणि ते आले। आता पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल ते पुढं होईल। वेट अँड वॉचची भूमिका सगळ्यांनी घ्या, एवढी काही गडबड पण कोणाला नाही। बाबा, पण नरेंद्र पाटील आता भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे, मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा तरी आहेत? मैत्री शेवटी मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं। नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्र आहे नाही, मित्राला शुभेच्छा नाही तर मग मैत्रीचा काय उपयोग? त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज होऊ शकतात। काय विषय, नाश्त्याला मिसळपाव खायला आलं म्हणून पक्षश्रेष्ठी नाराज व्हायचं काय कारण? साताऱ्यातल्या राजकीय घडामोडींमध्ये दही मिसळ होणार आहे? नाही, दही वडा होईल, दही मिसळ नाही व्हायची। त्याची कोणतीच चिंता नाही येत। सध्या माझं एकच धोरण आहे, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं।